मुद्दा क्रमांक 7 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 7, पद वाचवण्यासाठी ते देवाच्या इच्छेऐवजी लोकांची जी काही स्तुती आहे ती शोधतात. परत एकदा सांगतो, मुद्दा क्रमांक 7 लिहा. पद वाचवण्यासाठी ते देवाच्या इच्छेऐवजी लोकांची स्तुती शोधतात. त्यांना देव त्यांच्या कार्याला घेऊन प्रसन्न आहे किंवा नाही हे जाणून घेऊन ते जे आहे ना देवाचं काम करण्यासाठी त्या पदावरती नाहीये. देवाची मर्जी काय आहे त्यांच्या पदावरती बसून कामकाज पाहण्याचे ते जाणून घ्यायला त्यांना इंटरेस्ट नाहीये. त्यांना कशामध्ये इंटरेस्ट माहिती का? लोकांनी त्यांची स्तुती करावी, लोकांनी त्यांची वाहवा करावी, लोकांनी त्यांना चांगलं म्हणावं. हो, अशा प्रकारचे पुढारी जे आहे ना हे पवित्र शास्त्रामध्ये नाहीये का? आहेत. अशा प्रकारचे पुढारी वर्तमान समयामध्ये नाहीये का? आहेत. हो, अशा प्रकारचे पुढारी वर्तमान समयामध्ये आहेत. जर आपण देवाचं वचन जर वाचलं समुपदेशाच्या पुस्तकामध्ये तर अतिशय स्पष्टपणे सलमान राजा आपल्याला हे सांगताना दिसून येतो की सूर्याच्या खाली पृथ्वीच्या वर जे होऊन गेलंय तेच ते होत आहे. या ठिकाणी पुढारी जे आहे ना हे लोकांची स्तुती शोधतात. देवाने त्यांची स्तुती करावी, देवाने त्यांची वाहवा करावी, देवाने त्यांना शाबासकी द्यावी, त्यांना याच्यामध्ये रस नाहीये. बघा वचन काय सांगत आहे. गलतीकराचं पत्र 1 अध्याय आणि 10 वचन पहा. त्या ठिकाणी संत पौल हा गलतीकराच्या मंडळीला काय सांगत आहे ते. गलतीकराचं पत्र 1 अध्याय आणि 10 वचन. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे. काय मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी संत पौल त्याच्या पुढारपणाला घेऊन सतर्क आहे. किती संत पौल हा त्याच्या पुढारपणाला घेऊन गंभीर आहे. बघा दिसून येतं किती गंभीर येतो. तो म्हणत आहे मी लोकांची स्तुती शोधत नाही. लोक माझ्या कामाला घेऊन काय म्हणतील मला याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्या देवाची मी सेवा करतो ना त्या देवाने मला चांगलं म्हटलं पाहिजे हा माझा उद्देश आहे. म्हणून मी आज देवाचा सेवक आहे, आज मी ख्रिस्ताचा सेवक आहे. हो, वचन सांगत आहे जर मी माणसांना खुश करत असतो तर मी देवाचा दास नसतो. आज अनेक पुढारी देवाला खुश नाही करत, देवाला संतुष्ट नाही करत. ते संतुष्ट करतात त्यांच्या लोकांना, ते संतुष्ट करतात त्यांच्या स्वतःला, ते खुश करतात त्यांच्या स्वतःला, ते खुश करतात त्यांच्या लोकांना. त्यांना देवाशी काही घेणं नाही. पण दाखवतो ना असं दाखवतो की आम्ही देवाचं काम करताय. पण पडद्याच्या मागे काय आहे? वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त हा लुका शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये शास्त्री आणि पुरुषांना म्हणाला तुम्हाला धिक्कार असो, तुम्हाला धिक्कार असो, तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसत पण आतून जे आहे ना आतून सडलेले आहात, वास येतो. अशाच प्रकारची परिस्थिती आजच्या वर्तमान समयामध्ये असलेल्या पुढाऱ्यांची आहे. देवाच्या सेवेमध्ये पदावर बसलेल्या ते तुम्हाला वरतून फार स्वतःला खूप पवित्र दाखवतील. इतकं काही सेवक पण त्यांच्या स्वभावातून ते तुम्हाला दाखवतील. तुम्ही म्हणाल की अरे बाप रे असं सेवक तुम्ही माझ्या लाईफ मध्ये पाहिलंच नाही. पण तुम्हाला माहितीये का त्यांनी तो मुखवटा घेतलेला आहे. यहूदा इस्करियोत हा येशू बरोबर आणि इतर जे काही 11 आहे ना त्यांच्या बरोबर राहत असताना 11 जणांना पण त्या ठिकाणी असं वाटलं होतं की नाही यहूदा हा खरंच आपल्यासारखा देवाचा सेवक आहे. बाकीच्या 11 जणांनी यहूदावरती कुठल्या प्रकारे डाऊट घेतला नव्हता तोपर्यंत जोपर्यंत येशू म्हणाला ना तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल तोपर्यंत. सर्व 11 जण गोंधळले. हो, सर्व गोंधळले. शेवटी पेत्राने योहानाला सांगितलं की योहाना तू विचार प्रभू येशूला की तो कोण आहे जो तुला धरून देणार आहे. आणि योहानाने येशूला विचारलं तेव्हा येशू म्हणाला
माझ्या ताटामध्ये खाणारा किंवा ज्याला मी खाऊ घालन तो मला धरून दे. तोपर्यंत एवढा ईश्वर आहे ना, सर्वांना असं वाटायचं की आपल्यासारखाच प्रामाणिक आहे येशू, बरोबर, आपल्यासारखाच सर्व गोष्टी शिकत आहे, आपल्यासारखीच सेवा करत आहे. हो, दोघं करून पाठवले, त्याच्यामध्ये एवढा पण होता. त्याच्याकडे पण एक्साइटमेंट होती सांगण्याकरता येशूला, तुझ्या नावाने असं, तुझ्या नावाने तसं, तुझ्या नावाने असं. आत्ताचे जे सेवक आहे ना, लक्ष द्या, पदावरती राहून ते माणसाची स्तुती शोधतात, देवाची नाही. हो, ते दाखवताना असं दाखवतात की आम्ही सेवक आहोत, पण पडद्याच्या मागे माहिती का, सेवक पण नाहीये, धूर्तता आहे, धोका देणं आहे, लाचखाना आहे, भ्रष्टाचार आहे, खोटं बोलणं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. चोरी आहे त्याच्यामध्ये, देवाच्या पैशांची, प्रामाणिकपणा नाही. एक कारभारी जो आहे ना, हिशोब देणार असला पाहिजे. हो, खरेदीदाराच्या पत्रामध्ये लिहिलं कारभारी, म्हटलं तर विश्वास असला पाहिजे त्याच्या प्रत्येक कार्याला घेऊन. पण आत्ताचे कारभारी पुढारी विश्वास नाही. वचन पचपन सांगितल्या ठिकाणी संत पण म्हणाला, मी ख्रिस्ताचा सेवक काय माहिती का, कारण मी ख्रिस्तालाच जे आहे ना खुश करतो, ख्रिस्तालाच मी संतुष्ट करतो, माणसाला नाही. माणूस काय म्हणा माझ्याविषयी, मला तशी काही घेणं नाही. आज अशा सेवकांची गरज देवाला आहे सेवेमध्ये, अशा सेवकांची कमी आहे. हो, पवित्र शास्त्रामध्ये वाचतो ना, लक्ष द्या, आपल्याला पाहायला भेटतं पहिले शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 मध्ये, शाऊल राजाने लोकांच्या भीतीने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केलं, तर लोकांना खुश केलं त्याने. देवाला खुश करण्याऐवजी त्याने लोकांना खुश केलं. बघा वचन काय सांगते, पहिले शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 आपण काढू. तेव्हा शाऊल शमूएलाला म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांना भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. बघा काय म्हणत आहे शमूएल ठिकाणी शाऊलाला, तू परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. ज्या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर देवाने तुला पदावर ठेवलेलं आहे ना, त्या गोष्टी तू जशाच्या तशाच करायला पाहिजे होत्या. कोणत्या गोष्टी करायला सांगितलं तर माहिती का, हा अध्याय जर वाचला तर तुम्हाला समजून येईल. आपला विषय फार मोठा होईल जर सांगत बसला. ज्या गोष्टी परमेश्वर देवाने तुला आज्ञा केल्या होत्या ना, त्याचं तू पालन नाही केलं. मग तू कोणत्या गोष्टींचं पालन केलं, लोकांनी जे तुला सांगितलं त्या गोष्टीचं तू पालन केलं, लोकांनी तुला जे सांगितलं त्या गोष्टीचं त्याप्रमाणे तू वागला का. तुला तर देवाने स्पष्टपणे सांगितलं होतं, मग तू देवाच्या आज्ञेचे पालन का नाही केलं, देवाचं का नाही ऐकलं, देवाला खुश का नाही केलं, देवाला संतुष्ट का नाही केलं, का तू लोकांना घाबरला, का तू देवाला निराश केलं, का तू देवाचा अपमान केला, का तू देवाच्या कार्यामध्ये पदावरती राहून अडखण्याचं कारण बनला. तुम्हाला माहिती का, नाईलाज असतो. परमेश्वर देवाने त्याला राजपदावरून झुगारून दिलं आणि परमेश्वर देव शमूएलाला म्हटला, मी माझ्या मनासारखा व्यक्ती निवडलेला आहे. आज पदावरती देवाला त्याच्या मनासारख्या व्यक्तींची गरज आहे, त्याच्या मनासारख्या पुढाऱ्यांची गरज आहे. अशा पुढाऱ्यांची गरज नाहीये जे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतात आणि चोऱ्या करतात, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि हिशोब देत नाही, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि फसवेगिरी करतात, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि जे काम देवाने करायला सांगितलेलं नाही ते काम हेतू पुरस्सर करतात, पद वाचवण्यासाठी, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, चोऱ्या उघडकीस येऊ नये म्हणून. हो, ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की शाऊल राजा लोकांना घाबरला. त्याला वाटलं की ह्या लोकांचं जर नाही ऐकलं तर आपलं राजपद धोक्यात येतं काय, आपलं पद धोक्यात येतं काय. लक्ष द्या, पदावर विराजमान करणारा पण परमेश्वर आहे आणि पदावरून काढण्याचा जो काही अधिकार आहे तो पण परमेश्वराकडे आहे. देव म्हणतो, मी दिनांना धुळीतून उचवून आपल्या अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवल. प्रत्येक अधिकार देवाकडनं आहे हे आज पुढारी विसरून गेलेले आहे. त्यांना असं वाटतं आपणच होलनसल मालक आहे,
आपल्यानंतर कोणीच नाही आणि कोणी यायला पण नको. चुकीचं आहे. ज्याच्यामध्ये टॅलेंट्स आहे, ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे, ज्याच्याकडे दृष्टांत आहे, ज्याला देवाने पाचरलेला आहे, जो देवाला खुश करतो, असा व्यक्ती देव हा अतिशय कठीण परिस्थितीमधून का होईना बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडतो. देव यौसेपाचं जीवन बघा, त्याच्या भावांनी त्याला विकून टाकले. हो, पोतिफराने त्याला जे आहे ना जेलमध्ये टाकलं. अनेक परिस्थितीतून, भयानक त्रासातून यौसेफ हा गेला, पण देवाचं दृष्टांत माहिती का, यौसेफ हा सेकंड असा व्यक्ती बनावा पॉवरफुल फारो नंतर, जो संपूर्ण जगाकरता जे आहे ना एक एक्झाम्पल ठरल. आणि देवाने तिथपर्यंत दिलं, त्याला कोणी अडवलं नाही. त्याच्या भावांना असं वाटलं की लक्ष द्या, देवाची योजना वेगळी होती. पोतिफराला वाटलं की जेलमध्ये जाईल हा, आणि देवाची वेगळी योजना होती. देवाची योजना आताच्या पुढाऱ्यांना कळत नाही. आताच्या पुढाऱ्यांचे डोळे हे लाच घेऊन बंद झालेले आहे. देवाचं तुम्ही सांगतो, हो, ह्या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळं आंधळे केलेले आहे. आणि या युगाचं दैवत कोणी माहिती का, सैतान नाही, पैसा आहे. या युगाचं दैवत सैतान नाहीये, पैसा. आणि आज अनेक पुढारी ह्या भागामध्ये फसलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांच्या जेव्हा सामना होईल ना, त्यावेळेला देवाच्या नावाने सामना करा. पवित्र आत्म्याला म्हणा की मला ह्या पुढाऱ्याचा सामना करण्याकरता सामर्थ्य दे. ह्या पुढाऱ्याने तुझ्या राज्यामध्ये भ्रष्टता आणलेली आहे. ह्या पुढाऱ्याने तुझ्या राज्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. हा पुढारी या ठिकाणी नको आहे देवाला. येस, प्रार्थना करा. आपलं जीवित आहे ना हे रक्त मांसाबरोबर नाही. आपलं जीवित आहे ना हे अशा प्रकारच्या धूर्ततेने भरलेल्या स्वभावाबरोबर आहे, अशुद्ध आत्म्यांबरोबर आहे. धूर्तता हा स्वभाव सैतानाकडनं जे आहे ना, आज पुढाऱ्यांनी आत्मसात करून देवाची सेवा भ्रष्ट केलेली आहे. त्या ठिकाणी आपण पहा, शाऊल राजा देवाला नाही घाबरला, लोकांना घाबरला. आणि लोकांना घाबरून त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. चर्च, आपण यातून काय शिकतो? आपण पुढारी आहोत. आपण का पुढारी माहिती का? देवाचं काम करण्यासाठी, माणसाचं. आणि म्हणून आपण आपलं पुढारी पण व्यवस्थितपणे सांभाळणं फार गरजेचं आहे. व्यवस्थितपणे आपण आपलं पुढारी पण सांभाळणं फार गरजेचं आहे. देवाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद दे. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू.